किंवा टॉमी ठेवणार आहे, कारण भटक्या कुत्र्यांचे खूप लाड होत आहेत भारतात. म्हणजे माझे तरी लाड होतील, मोती म्हटलं की सगळे लाडच करतील. हे काय चाललंय काय? कधीतरी हे संपलं पाहिजे. हे काय पुण्य नाहीये. फक्त प्राणी म्हणजे भटका कुत्रा नाहीये. ज्यांची मुलं गेली, ज्यांना 25-25 टाके पडलेत, त्यांना विचारा. अति भयावह स्थितीने भटके कुत्रे चावतायत लोकांना. खरंय सत्यजित शाह, आपण अत्यंत उद्वेगाने हे बोलताय आणि सत्य ती परिस्थिती समोर मांडताय. डॉक्टर रवी कसबेकर, आपण पुण्यासारख्या महानगरामध्ये असता, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, इतर महानगरपालिकांमध्ये ज्या महापालिकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ज्या अवर्ग महापालिका आहेत, त्यांनाही सुप्रीम कोर्टानं गाईडलाईन दिल्या आहेत म्हणून ते हे सगळं करतात, ही अगदी वस्तुस्थिती आहे, हे आपणही कबूल कराल. पण ग्रामीण भाग जो आहे, जिथं कुठल्याही पद्धतीनं निर्बीजीकरण, भटक्या कुत्र्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचा काहीही उपाय नाही आहे, तिथले रहिवासी अक्षरशः जीव मुठीत धरून असतात, त्यांच्याबद्दल आपण काय म्हणाल? मग तिथं काय करायचं? तिथे तर कुठलाच उपाययोजना केली जाऊ शकत नाही, त्यांनी काय करायचं? मला बाकीच्या लोकांचं काही माहिती नाही, पण मी जेव्हा ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष जेव्हा या कुत्र्यांना घरं देण्यासाठी जातो, महाराष्ट्र मी त्यांच्यामुळे जास्त बघितलं आत्तापर्यंत, पण मला असं कुठेही आढळलं नाही की या कुत्र्यांनी या लोकांना चावलंय किंवा हे केलंय. आम्ही स्वतः रस्त्यावरची कुत्री आम्ही स्वतः पाळलेली आहेत. असं नाही की आमच्याकडे कुत्री नाही आहेत, आम्ही स्वतः पाळलेली आहेत. आमच्याकडे आत्ता या क्षणाला आमच्याकडे 250 ते 300 कुत्री आहेत, जी आम्ही त्यांना रस्त्यावरून उचलून किंवा रस्त्यावरून आणून आमच्याकडे ठेवलेली आहेत. त्यांना आम्ही ट्रीटमेंट देतो वगैरे. ग्रामीण भागामध्ये मला याच्यातलं स्टॅटिस्टिक्स वगैरे काही माहीत नाही, पण जी काय मी स्वतः गेलेलो आहे आणि बघितलेलं आहे त्याच्यामध्ये मी कधी ऐकलं नाही की आमच्याकडे असे श्वानदंश झालेले आहेत आणि लोक मेलेले आहेत, असं मी तरी नाही ऐकलं बा. शाहसाहेब पटतोय का मुद्दा? ते म्हणतात ग्रामीण भागामध्ये असं काही होतं, असं मी ऐकलेलं नाहीये. नहीं, त्यांना पटना की नहीं पटना बोल रहे हैं कुत्ते के अगेंस्ट. डॉक्टर माझ्याकडे 2 कुत्रे होते डॉक्टर. त्यातल्या एका ऑल्सेशनला एक भटका कुत्रा चावल्यामुळे आमच्या ऑल्सेशनला मारावं लागलं, नाहीतर आमचा ऑल्सेशनला रॅबिस झाला असता. सो दैट मीन्स तुम्हारा अल्सेशन भटके कुत्रे से बेटर है, क्योंकि इट्स एन अल्सेशन. झालं पाहिजे, निर्बीजीकरण अगोदर झालं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आम्हाला पण जगण्याचा हक्क आहे. आम्हाला पण जगण्याचा हक्क आहे. आम्ही मानव प्राणी आहेत. आमच्यासाठी एकही राजकीय पक्ष लढत नाहीये. ते भटक्या कुत्र्यांच्या बाबत सगळे का मौन धरून बसलेले आहेत? पद्मिनीजी, मुद्दा हा आहे, जसा जब आप इतना बात कर रहे हैं कुत्तों के अगेंस्ट, आपने आज तक क्या किया है कुत्तों के लिए? जो आप बोल रहे हैं आपके अल्सेशन को एक भटके कुत्रे ने काटा है, उसको किसने डाला है रास्ते के ऊपर? तुम्हारे और मेरे जैसे लोगों ने विद नेगेटिव थिंकिंग उसको रास्ते के ऊपर डाला है. पद्मिनी जी, अगर हम लोग सब मिलके उनकी मदद करें तो इतने सारे रास्ते पे कुत्ते नहीं रहेंगे. एक्चुअली जो ग्रामीण, आपण त्यांचं उत्तर घेऊया. शाहसाहेब त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही काय केलंय कुत्र्यांकरता? खरं तर तुम्ही जो मुद्दा मांडताय तो मुळात असा आहे की निर्बीजीकरण नीट पद्धतीनं होत नाही, त्यांची ती संख्या वाढत चालली आहे. भटक्या कुत्र्या निर्बीजीकरणाबद्दलच बोलतोय. आणि फक्त मग कुत्र्यांचे काय एवढे लाड की जिथून उचललं तिथेच सोडायचं, नंतर अशा प्रकारे निर्बीजीकरण करायचं नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं. पण आपण माझं असं मत आहे की उठा के दूसरे कोई गांव में डाल देंगे, विल वी बी फाइन उधर? तो कुत्ता एक टेरिटोरियल रहता है. हरकत नाही पद्मिनीजी, मी येतो आपल्याकडे. आपण या भटक्या कुत्र्यांची बाजू घेऊन इतकं बोलताय, पण जिथं काहीच होत नाही, निर्बीजीकरण होत नाही ग्रामीण भागामध्ये, तिथल्या बाबतीत मात्र उत्तर देण्याचं टाळलं जात आहे. डॉक्टर आशिष सुतार, आपण बोला. बेसिकली आपण हे मान्य केले पाहिजे की जे ग्रामीण भागात आहेत, जसं नगरपालिका किंवा महानगरपालिकाकडे जे संसाधनं आता आहेत, ज्या सिटीमध्ये ही निर्बीजीकरणाची प्रक्रिया चालू आहे, पण ग्रामीण भागात अशी व्यवस्था नाही आहे. आणि आपण असं उदाहरण म्हणजे आता मी माझ्या डोळ्यासमोर आहे की ॲनिमल राहत म्हणून एक संस्था आहे, सेवाभावी संस्था आहे, जी सांगली, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी काम करते. त्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन सरपंचांना भेटून गावात ही योजना राबवली आहे. आणि हे ग्रामीण एकदम खेडेगावातले हे एक्झाम्पल्स आहेत. हे अशा ज्या उदाहरणं आहेत
ते आपण उदाहरणं घेतले पाहिजेत की याच्यामध्ये गावाचं पण इनिशिएटिव्ह आलं, कोणीतरी सेवाभावी संस्था पण अशी एक इनिशिएटिव्ह घेऊन हे काम करते आणि ह्या सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा. आरोप प्रत्यारोप हे चालू आहेत. आपण केव्हा जागे होतो जेव्हा कुत्रा चावला किंवा कुत्रा मागे लागला. त्याच्यामुळे आपण एक प्रोॲक्टिव्ह पद्धतीने आणि एक आपण स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन काय करू, त्याच्यामध्ये सेवाभावी संस्था आल्या, त्याच्यामध्ये सोसायटीचा आता उल्लेख झाला किंवा ग्रामपंचायत लेवलला सरपंचांचा इनिशिएटिव्ह झाला किंवा कोणी त्याच्यामध्ये आपण सगळ्या स्टेक होल्डर, त्याच्यामध्ये महानगरपालिका आली, कम्युनिटी आली, सगळेच लोक, आणि त्याच्यामध्ये मॉनिटरिंगही आली की कारण हे खरंच होतंय की नाही. याच्यामध्ये निधी दिल्यानंतर आपण हे बघतो की सोसायटीमधून आपण आवाज जोपर्यंत उचलला नाही किंवा गावातनं आपण जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा असा प्रस्ताव नेला नाही किंवा पत्र दिलं नाही तर हे काम होणार नाहीये. त्याच्यामुळे आपण स्वतः याच्यावर पुढाकार घेऊन प्रत्येकाने याच्यावर प्रेशर बिल्डअप करून आपण याचं सोल्युशन निर्माण केलं पाहिजे. त्याच्यामुळे चावणं किंवा इतर ज्या गोष्टी आपण आता डिस्कस करतोय हे आपण सोल्युशन आपण याच्याकडे बघितलं पाहिजे की काय आपल्यावर याच्यावर सोल्युशन निघेल. आणि मूळ मुद्दा हाच आहे की याच्यावरचा उपाय नेमका काय. डॉक्टर रवी कसबेकर, ठीक आहे, श्वानप्रेम हा एक भाग असला तरी देखील आपल्याला गांभीर्यानं या मुद्द्याकडे पाहावंच लागेल की किती लोकांना हा त्रास होतोय. खरंच लोक दहशतीमध्ये आहेत डॉक्टर साहेब, आपण मान्य करत नसलात तरी ही परिस्थिती आहे. या सगळ्यात सरकारवरती, स्थानिक स्वराज्य संस्थांवरती, समाजसेवी संस्थांवरती मोठी जबाबदारी आहे. या सगळ्या लोकांना कामाला लावायचं कसं हा प्रश्न आहे. आपण याकरता काय करू शकता किंवा काय आवाहन करा. त्यांना कामाला लावायचं हा आपला भाग नाही आहे. ते स्वतःहून काम करतातच. ते असं नाही आहे की ते काम करत नाही आहेत. आपण त्यांना मदत करणं, आपण त्यांना ॲडॉप्शनमध्ये करणं, त्यांना आपल्याकडून काय करायला पाहिजे हे निर्बीजीकरण आपण सुद्धा करून घेऊ शकतो की कॉर्पोरेशननीच करायला पाहिजे असं नाही आहे. आपल्या गल्लीमध्ये, आपल्या मोहल्ल्यामध्ये जी कुत्री आहेत त्यांचं आपण निर्बीजीकरण करून घ्यायला काय हरकत नाही. वेळ आपल्याकडे कमी आहे. सत्यजित शाह, मी आपल्याकडे येतो कार्यक्रमाचा शेवट करत असताना. या सगळ्या गंभीर मुद्द्यावरती आता अनेकांनी आपले मुद्दे मांडले, पण काय वाटतं आपल्याला भविष्यात ही समस्या किती गंभीर होणार आहे आणि या समस्येकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे. भयंकर गंभीर होणार आहे हे तर मी सगळं अगदी डाटा काढून दाखवलंय, जे TMC कडून डाटा घेतलाय. 2021 साली ठाण्यात 27 लाख कुत्रे होणार आहेत. आणि मॅडमने विचारलेला प्रश्न मी काय करतो, मी गल्ली ते दिल्ली नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत माझे सगळे ईमेल गेलेले आहेत. TMC मध्ये मी धक्का देणं सुरू आहे. मग हे माझ्याकडून सगळे प्रयत्न आहेत आणि मी निर्बीजीकरण हे करा हे आधी सांगतोय. आमचे मित्र डॉक्टर उदय कुलकर्णी ठाण्याला आहेत, ते शासनाला सांगतायत की त्यांना भटक्या कुत्र्यांसाठीचं जे रेस्क्यू होम आहे ते उभं करायचंय, ज्याला कोर्टाने मान्यता दिली, पण शासन काहीच करत नाहीये. शासन काही करत नाही आणि ते केलं पाहिजे. खरंच हा मुद्दा खूप गंभीर आहे. प्रेक्षक हो, भटक्या कुत्र्यांच्या या उपद्रवावरती नेमका काय उपाय काढायचा हा खरंच खूप मोठा आणि तितकाच गंभीर प्रश्न आहे. कुत्र्यांना सरसकट ठार मारणं हा सोपा उपाय झाला, पण कायद्याच्या आणि भूतदयाच्या दृष्टीनंही तो निश्चितच योग्य नाहीये. योग्य लसीकरण आणि निर्बीजीकरण हा उपाय आहे, मात्र तो खरंच प्रभावीपणे राबवला जातोय का हाच यातला कळीचा मुद्दा आहे. हा मोठा प्रश्न आहे. त्याकरता लागणारा निधी, साधन सामुग्री आणि मनुष्यबळ महापालिकांकडे आहे का, आणि ग्रामपंचायता, नगरपंचायता, नगरपरिषदा या पातळीवर तर आनंदाच आहेत आणि तिथले लोक खरंच दहशतीखाली आहेत कुत्र्यांच्या या प्रश्नावरून महापालिका विरुद्ध प्राणीमित्र संघटना असा वादही रंगतो, पण त्यात भरडले जात आहेत ते तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य नागरिक. कारण कुत्र्यांच्या चाव्यामुळं रेबीज होऊन तडफडून मरायची वेळ येते ती आपल्यावरच. यामध्ये सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाने केलाय, पण त्यासाठी महानगरपालिका आणि सेवाभावी संस्था अशा दोघांनीही हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. त्याशिवाय भटक्या कुत्र्यांचा हा त्रास निश्चितच थांबणार नाहीये आणि खरंच हा फार गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नावरती आम्ही सतत अशा चर्चा करत राहू, या प्रश्नाला वाचा फोडत राहू, कारण हा अगदी सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपण सर्व या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, महत्त्वाची चर्चा केली. आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.